आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाला. अजित पवार, एक असं नाव ज्यांच्या शब्दाला वजन होतं, सतत काम करण्याची इच्छा, ज्यांच्या हाताखाली प्रशासनाचा गाडा अगदी व्यवस्थित चालायचा. पण नियतीने हे सगळं एका क्षणात थांबवलं. कालपर्यंत जे सगळे एकमेकांचे विरोधक होते, सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात लढत होते, ते सगळे रस्ते आज बारामतीकडे वळले. का? कारण आज तिथे कोणी राजकारणी नाही, तर एक माणूस गेलाय. सगळं चित्र पाहिलं की एक गोष्ट मात्र शिकायला मिळते. सत्तेची खुर्ची, झेंडा, पक्ष, निवडणुका या पलीकडेही एक नातं आहे, ते म्हणजे माणुसकीचं. कधी कधी असं वाटतं ना, आयुष्यात ज्यांच्याबरोबर आपण व्यवस्थित बोललेलोही नसतो, ती व्यक्ती गेली की आपल्या डोळ्यात चटकन पाणी येतं. पण हीच आपुलकी, हेच प्रेम तो व्यक्ती असताना का नाही? पण आज सगळे रस्ते बारामतीकडे वळले. हे कशाचं प्रतीक आहे? हे याच गोष्टीचं प्रतीक आहे की माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैसा कमवला, तरी शेवटी माणूस हा प्रेमाचा भुकेला असतोच. आपण काय करतो ना, आपण आपल्या आयुष्याचे पुढचे प्लॅन्स करून बसतो, पण आपल्याला आपल्या पुढच्या श्वासाचीही गॅरंटी नसते. म्हणून आज जे आहे ते उद्या असेलच असं नाही, म्हणून कोणाला दुखावू नका. हेवे दावे सोडा आणि उद्याचा विचार करण्यापेक्षा आज जगून घ्या. शेवटी काय हो, निरोप घेताना आपण जोडलेली माणुसकी, त्यांचं आपल्यावरचं प्रेम एवढंच उरतं. बाकी सगळं जागेवर राहून जातं. शेवटी एकच सांगेन, माणसं जोडायला शिका, माणसं जपा. कारण उद्याची सकाळ आपल्यासाठी काय घेऊन येईल हे कोणालाच माहित नाही. शेवटी राजकारण हे शून्यातूनच चालू होतं आणि शून्यातच येऊन संपतं. उरते ती फक्त माणुसकी. थँक्यू.